मुंबईतील काळा घोडा फेस्टिवलच्या धर्तीवर नाशिकमधील फ्रावशी टाउनमध्ये उगम महोत्सव सुरू आहे. यात व्याख्याने, चर्चासत्रे, कार्यशाळा, कथाकथन, संगीत संध्या, पुस्तक प्रदर्शन तसेच लहान मुलांसाठी विविध उपक्रमांचा सहभाग आहे. विशेष करून या महोत्सवात उद्योजकांना विशेष वाव दिला गेलाय. विविध प्रकारचे स्टॉल्स महोत्सवात लागले आहेत. याविषयी अनेकांनी सहभाग घेत समाधान व्यक्त केलंय. हेलो, मेरा नाम पूजा वैश्य है। मैं फाउंडर हूँ सुपर फूड मिलेट्स ब्रांड की। एंड हमारे यहाँ पर आपको सारे माइनर मिलेट ग्रेन्स मिलेंगे, जैसे लिटिल मिलेट, कोडो मिलेट, प्रोसो मिलेट, बार्नयार्ड, फॉक्सटेल और ब्राउन टॉप। सो ये माइनर मिलेट्स है, ग्लूटेन फ्री है, एंड दे आर हाई इन फाइबर, दे आर गुड फॉर डाइजेशन, एंड दे हेल्प इन कंट्रोल द शुगर स्पाइक। और हमने मिलेट्स को इजीली कुक करने के लिए रेडी टू ईट, रेडी टू कुक प्रोडक्ट्स भी बनाए हैं, जैसे मिलेट की खिचड़ी हो गई, मिलेट के डोसे हो गए, मिलेट के इडली हो गए। क्योंकि मिलेट्स को हमको सोक करना पड़ता है एटलीस्ट 6 आवर्स टू मेक एनीथिंग आउट ऑफ इट। फॉर वर्किंग प्रोफेशनल्स एंड वर्किंग मदर्स इट्स वेरी डिफिकल्ट टू मैनेज टू सोक देम। इसके लिए हमने ये प्री मिक्सेस बनाए हैं। एंड अदर देन दैट हमारे पास कन्फेक्शनरीज में मिलेट के कपकेक्स है, ब्राउनीज है, जो हमने कम्प्लीटली मिलेट से बनाए हैं, ग्लूटेन फ्री है, फॉक्सटेल मिलेट के बनाए हैं, एंड वी यूज्ड डेट पेस्ट टू स्वीटन देम। और हमारे पास मिलेट के कुकीज है, मिलेट के स्नैक्स है। एंड आज हम उगम फेस्टिवल में हमने लाइव डोसा काउंटर रखा है मिलेट का, फॉक्सटेल मिलेट का, और फॉक्सटेल मिलेट खिचडी का, एंड आई एम श्योर एवरीवन इज लविंग। हॅलो, मी स्नेहल. नाशिकमध्ये आता जे सुरू आहे उगम आर्ट फेस्टिवल, इथे फ्ली मार्केटमध्ये माझा करपास ब्रँडचा इथे स्टॉल आहे, स्टॉल नंबर 7. आणि इथे फॅब्रिक ज्वेलरी आहे, खूप युनिक अशी फॅब्रिक ज्वेलरी आहे. खण आणि पैठणी असे 2 फॅब्रिक मध्ये हे मी केले आहेत. आणि ह्याचं युनिकनेस असा आहे की हे इतके हलके आहेत वापरायला आणि इतके ट्रेंडी दिसतात की म्हणजे एक नेक्स्ट लेवल आहे हे फॅशन. तर तुम्ही स्टॉलला नक्की भेट द्या. आजचा दिवस आहे 6, 7 आणि 8 फेब्रुवारी. इथे एक्झिबिशन आहे फ्रावशी टाउन अकॅडमी. नक्की भेट द्या. थँक्यू. हाय, हॅलो एव्हरीवन. मॅजिक हँड स्टुडिओ हे नाशिकात हँडमेड क्रोशे आयटम्स घेऊन आलाय, ज्याच्यात होम डेकोर पासून तर ज्वेलरी, स्टायलिंग, फोन केसेस आणि वॉल हँगिंग्स आणि जॅकेट्स आणि खूप साऱ्या गोष्टी घेऊन आल्यात. आणि प्रीमियम थ्रेडमध्ये म्हणजे कॉटन थ्रेडमध्ये जे खूप टिकेल, ज्याच्यात कलर्स तुम्हाला खूप सारे भेटेल, ऑप्शन्स खूप सारे, आणि काहीही फ्लेक्झिबिलिटी आहे की तुम्ही काहीही त्याच्यात बनवू शकतात. मग आम्ही कस्टमायझेशन ऑर्डर्स पण घेतो, गिफ्ट पॅकिंग पण करतो आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये पण आहेत. सो उगममध्ये आम्ही आलो आहे 6th, 7th and 8th फेब्रुवारीला. इथे खूप मोठा आर्ट फेस्ट होतोय. ह्याच्यात प्लीज या, विजिट करा स्टॉल नंबर 10ला. हॅलो, नमस्कार. माझं नाव कल्याणी, फाउंडर ऑफ द सोल क्राफ्ट. सो आम्ही हर्बल, आयुर्वेदिक हेअर केअर आणि स्किन केअर प्रोडक्ट्स बनवतो. ओन मॅन्युफॅक्चरिंग आहे. सो ह्याच्यात बऱ्याच प्रोडक्टची व्हरायटी आहे, जसं की हायलायटर म्हणून आजकाल खूप चालतायत, जे आहे शिमरी बॉडी लोशन. सो त्यानंतर वेगवेगळे सोप्स आहेत, थंडीसाठी मॉइश्चरायझर्स आहेत, जेल, हेअर जेल आहे, हेअर ऑइल आहे, बॉडी मसाज ऑइल आहे, खूप चांगल्या प्रकारचे स्क्रब्स आहेत, लिप बाम आहे, आणि अजून एक फेशियल बॉम्ब म्हणून आहे. त्यानंतर हा एक आमचा व्हिप्ड सोप, प्रीमियम सोप आहे. सो असे खूप प्रोडक्ट्स छान छान आहेत. तर नक्की भेट द्या. उगम मध्ये आता आमचा स्टॉल नंबर 2 आहे. हॅलो, आम्ही धनसुता फॅब्रिक. धनसुता फॅब्रिक्स ह्याची ओळख त्याच्या प्युरिटी, क्रिएटिव्ह आणि हँड पेंटेड कलेक्शनसाठी जाणली जाते. आम्ही हँड पेंटेड दुपट्टेज, नंतर कुर्तास फॉर जेंट्स अँड फिमेल्स आणि हँड पेंटेड गिफ्टिंग फ्रेम्स हे फॅब्रिकवरती करतो. आमचं एक प्रोडक्टही आहे जे आम्ही लॉन्च केलं आहे. दिस इज अ फॅब्रिक ड्रॉइंग बुक. It's a very, very innovative product where we have given fabric pages for our users to paint, आणि ते वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती ते ॲज अ फ्रेम किंवा कुशन कव्हर करू शकतात. उगम फेस्टिवल 2026 यांनी आम्हाला अपॉर्च्युनिटी दिली आहे की 6, 7, 8 ऑफ फेबला आम्ही इकडे एक्झिबिशनमध्ये एक्झिबिट करत आहोत. प्लीज सर्वांनी जरूर या आणि आम्हाला मोटिवेट करा. अजून इंडियन फोक आर्ट आम्ही अजून पुढे घेऊन जाऊ शकतो. स्टुडिओ मिरावी नावानी आहे.
इथे आपण सगळे हँडक्राफ्टेड प्रॉडक्ट्स भारतातील वेगवेगळ्या भागातून ट्रायबल एरियाजमधनं आणतो. आपण ट्रायबल्स बरोबर भरपूर काम करतो आहोत, जिथे त्यांच्या ट्रेनिंगपासनं प्रॉडक्ट प्रोटोटायपिंग पर्यंत आपण सगळी त्यांना मदत करतो आहोत. आणि एक प्लॅटफॉर्म आपण क्रिएट केला आहे इथे मार्केटिंगसाठी त्यांना, की हे सगळे प्रॉडक्ट्स कसे पुढच्या जनरेशन पर्यंत पोहोचतील आणि आपल्याला याला ग्लोबल प्लॅटफॉर्म कसा देता येईल ह्याच्यावर आपण आता काम करतो आहोत. महोत्सवात प्रसिद्ध दिग्दर्शक अभिनेते महेश मांजरेकर, सोनाली कुलकर्णी, स्पृहा जोशी, विजय केंकरे, किशोर कदम या मान्यवरांनी भेट दिली. शाहीर संभाजी भगत यांनीही महोत्सवाला भेट देऊन उपस्थितांशी संवाद साधला. हा जो प्रवास आहे, या प्रवासामध्ये एक महत्वाची घटना घडली, ती म्हणजे डिस्ट्रक्चरलायझेशन होताना एंड ऑफ आयडियोलॉजी नावाचं जे पोस्ट मॉडर्निस्ट अंडरस्टँडिंग आहे ते जागतिक पातळीवर आलं. ते खास करून मल्टीनॅशनल कंपन्या आणि त्यातलं जे कॉर्पोरेट दादागिरी, कॉर्पोरेट ब्राह्मणशाही जी आली, त्या कॉर्पोरेट ब्राह्मणशाहीनं हे बहुत प्रचार केला तिथे की एंड ऑफ आयडियोलॉजी, एंड ऑफ हिस्ट्री, देर इज नो क्लास, देर इज नो रिलेशनशिप बिटवीन टू इव्हेंट्स और टू थिंग्स. ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, याचा परिणाम चळवळींवर झालेला आहे. आणि त्या चळवळी असताना गेल्यामुळे त्या काळातले जी सांस्कृतिक चळवळ आहे ती डबघाईला आली. आणि आत्ता जी परिस्थिती आहे ती पूर्णपणे आता त्याचा रिझल्ट आलेला. त्र्यंबक रोडवरील फ्रावशी अकॅडमीमध्ये बालकांसाठी कथाकथन, गोष्टी, बाहुली कार्यशाळा, बालनाट्य, चित्र आणि निर्मिती कार्यशाळा अशा भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दिशा न्यूज ब्युरो, नाशिक.